कशा आहात सगळे? खुशाल ना? तर आज आपण नवीन एक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे पावभाजी। चला तर मग साहित्य बघूया। फ्लावर घेतलंय, बटाटी, बीट, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, लसूण आणि मटार। आता ही फ्लावर आहे ना, ती पहिला मी गरम पाण्यातून वाफवून घेणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये ना किडे वगैरे कधी कधी असतात या फुलांमध्ये, तर ते वाफवल्यामुळे त्या पाण्यातनं वरती येतात। मग त्या पाणी आपण फेकून देणार, गाळून घेणार फ्लावर, आणि आपल्या अर्धी भाजी कुकर मध्ये शिजवूच्या आणि अर्धी भाजी आपण कच्चे डायरेक्ट फोडणी देणार आहोत। तर मी तुमका स्टेप बाय स्टेप रेसिपी दाखवतोय, पण आधी आता आपण फ्लावर उकडवून घेऊया। ही फ्लावर पहिला मी धुवून घेणार आणि नंतर मग आधी ती वाफवून घेणार। पूर्णपणे मी शिजवणार नाही, फक्त एक कड काढून घेणार त्या पाण्यामध्ये। आणि मी थोडेसे उकडवून घेणार। ही रेसिपी मी अशी वेगळी स्पेशल अशी नाही, आमच्या घरी काय ना काय रेसिपी होतच असतात, पण थोडी मजा, थोडं आपल्या अंगामध्ये एक कला असतं ना, की काय ना काय आपण करत राहायचा। मग त्यामुळे ती रेसिपी मी व्हिडिओ मध्ये अपलोड करते। तुम्ही पण असे काय ना काय व्हिडिओ ट्राय करा, व्हिडिओ बनवा त्याचे। त्यामुळे तुमका पण थोडी अलग काहीतरी आपलं आयुष्य आपण वेगळ्या पद्धतीने पण जगू हवा। नुसतं काय काम, ऑफिस घर, ऑफिस घर, आपण तेवढा जीवन आपण नाही ठेवायचं। आपण वेगळा पण काय ना काय ट्राय करायचा। मी पण असं माझं आयुष्य वेगळा मजेत जगण्यासाठी असे काय ना काय प्रयोग करीतच असते। तुम्ही पण असं आपलं आयुष्य सुंदर आणि चांगलं जगण्यासाठी तुम्ही पण असं काय ना काय व्हिडिओ ट्राय करत राहा। तर मी आता आज संडे असल्यामुळे संडेचं आमच्याकडे स्पेशल काय ना काय बनतच असता। तर तुम्ही पण असं काय ना काय वेगळी आता माका जेवणाची आवड आहे म्हणून मी जेवणाची रेसिपी बनवते आणि ते व्हिडिओवरती अपलोड करते। तुमच्यामध्ये वेगळे कला असू शकतात, काय जणांना कपडे शिवचे कला असतात, तर त्यांनी कपडे शिवायचे। काय जणांमध्ये वेगळे कोणते पण कला असू शकतात। तर तुम्ही त्याची अशी एक व्हिडिओ बनवा आणि ती युट्यूबला टाका। म्हणजे काय होत मग तुम्ही थोड्या दिवसांनी जरी तुमची व्हिडिओ बघू गेलास ना आठवण म्हणून, तरी पण तुमका असं वाटत की हा त्यावेळी मी असं होतंय आणि मी त्यावेळी असं ट्राय करत होतंय, पण आता माका ती कला व्यवस्थित मी शिकलं आणि ती माका आता चांगल्या पद्धतीत ती येता। त्यामुळे तुम्ही पण असे व्हिडिओ बनवा आणि युट्यूबमध्ये आपली मेमरी सेव्ह करत जा। त्यामुळे तुम्ही थोड्या वर्षांनी म्हणजे जसं तुमचं वय वाढत तेव्हा तुमका ती आठवण म्हणून बघता येते। हे बघा फ्लावर का ना कड इलेलो हा। आता आपण ह्या पाणी गाळून टाकणार आहोत। गॅस बंद करूयात। आपण ना कसं साफ करताना ती व्यवस्थित निवडतावच, पण कधीतरी ना अशी नजर चुकीने ना तर समजा एखादी कीड रवान गेली ना, तर ती कीड बरोबर वाफेने ना वरती येतात। त्यामुळे आपण ही थोडीशी हलकीशी वाफवून घेतो त्याच्यामध्ये। मी गाळून घेतलंय। आता मी काय करणार आहे, ही फ्लावर बटाटे आणि बीट आणि हे मटार धुवून मी कुकर का लावणार आहे, त्याला शिट्टी काढून घेणार आहे। त्यामुळे कशी ती भाजी आपली व्यवस्थित शिजणार। त्याच्यामध्ये मी पाणी घालीन। आपण अंदाजे पाणी घालायचा, जेणेकरून ते शिजाव हवे आतमध्ये। आणि याला मी कुकर का लावून घेणार। आणि आपण आता फोडणीची तयारी करूया। तर मी कांदा, लसूण आणि शिमला मिरची कापून घेतलंय, पण आपली टोमॅटो कापूचं राहिलेलं आहे, तर मी साइड बाय साइड टोमॅटो कापून घेणार आहे आणि आपली तोपर्यंत भाजी शिजता। आपलं टोमॅटो पण कापून झालेला, तर आपली भाजी शिजताच आपण साइड बाय साइड ना आपण
हे फोडणी देणार आहोत, त्यामुळे ही कच्ची भाजी पण आपली शिजत होईल. नाहीतर तास शिजेपर्यंत जर आपण थांबलाव ना तर आपलं जेवण भरपूर उशीर होईल. तर मी आता मी फोडणी देते भाजी, कच्ची भाजी. तर मी टोप ठेवलंय. आणि हा, तुम्ही म्हणता की तव्यावरती भाजी बनवतात पावभाजी, पण आपण घरगुती बनवतो ना, तर आपण त्याच्यासाठी काय वेगळं असं तवा. आता आपल्या घरामध्ये नाही म्हटलं तरी 4 माणसं असतात, मग त्या 4 माणसांसाठी आपण नॉर्मल चपातीच्या तव्यावरती भाजी करणार, मग ती नाही पूर्ण 4 जणांचा. तर मी ते टोपात बनवणार आहे, त्याच्यासाठी मी स्पेशल भांडा आणणार नाही आहे. तर आपण टोप ठेवूया गरम करू आणि त्यामध्ये तेल टाकूया. आपण तेल तापत ठेवला आणि त्यात ना थोडासा आपण बटर टाकणार आहोत. तेल तापलं ना त्याच्यामुळे बटर थंड असल्यामुळे झाला. आणि लसूण टाकणार आहोत त्यामध्ये पहिला. तुमका तेल नसत टाकूचं तर तुम्ही, आणि बटर जास्त असला तुमच्याकडे तर तुम्ही बटर पण टाकू शकता. लसूण लाल झाली आहे, आता कांदा टाकूया. कांदा ना व्यवस्थित ह्याच्यामध्ये शिजूया. अर्धो शिजलो ना की आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची घालूयात. आता हे कच्चे का शिजूचे माहिती, हे ना या वाफेमध्ये शिजतात त्यामुळे ना, आणि त्याच्यामध्ये पावभाजीमध्ये ना ते थोडे थोडे कण जे दाताखाली येतात ना ते पण खूप छान लागतात. त्याच्यामुळे ना ह्याचे थोडे थोडे कण रावले ना तरी चालतात. आणि आपण ती जी कुकरचा भाजी लावला ना तिची पूर्ण आपण ना मॅश करणार आहोत. तिची चटणी म्हणजे चमच्याने ते स्मॅश करणार आहोत. तर त्याच्यामुळे आपण ही कच्चीच भाजी शिजवणार आहोत तेलामध्ये. आणि त्याच्यामुळे ना तेलामध्ये घातल्यामुळे ना, म्हणजे अशी कच्ची शिजवल्यामुळे ना त्या शिमला मिरचीचं ना स्मेल त्या भाजीत खूप छान येतात. आणि आपली अकडे भाजी पण शिजून झालेली आहे. मी 2 शिट्ट्या लावल्या. 2 शिट्टीमध्ये ते बटाटा आणि मटार कसे ओलेत असल्यामुळे ते शिजते. त्यामुळे तो मी बंद करून घेतलाय. तो तोपर्यंत थंड होईल, तोपर्यंत आपण शिमला मिरची आणि टोमॅटो ह्या करून घेतो वाफेवर. हे बघा, आता कांदो थोडं लाल झालेलो आहे. तर आता मी त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहे. आता शिमला मिरची काय टाकणार आहे पहिला, तर टोमॅटो लगेच शिजता, पण शिमला मिरची शिजायला थोडं जास्त टाइम लागता. त्यामुळे आता कांदो लाल झाल्यानंतर आपण शिमला मिरची टाकायची आणि ही थोडी शिजवून घ्यायची. तुमका जर ना पावभाजीमध्ये लसूण नको असली ना तर तुम्ही ती नाही टाकलास तरी चालत. नाहीतर तुमका पेस्ट हवी असली तर तुम्ही पेस्ट टाकलास ना तरी पण चालत. पण माझा लसूणच, माझ्याकडे आता पेस्ट नव्हती लसणीची, त्यामुळे मी आता लसूणच शिजवून टाकलाय. आणि ती नंतर एंड पर्यंत ना भाजी शिजून होईपर्यंत ना ती लसूण आपली पूर्ण शिजून जाता. आपला कच्ची नाही गावत, ती अख्खी पण नाही गावत आता. त्या लसणीची बरोबर चटणी होता त्याच्यामध्ये. आणि ही भाजी शिजायला हवी ना, म्हणून त्याच्यामध्ये मी थोडासा मीठ टाकणार आहे. आधी मी थोडाच टाकणार आहे आणि नंतर मग भाजी वाढल्यानंतर मी परत टाकणार आहे. मीठ टाकल्यामुळे ना ही भाजी लवकर शिजते. ही बघा, आपली शिमला मिरची ना अर्धी शिजली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. आपलं टोमॅटो पण ना अर्ध शिजला. त्याच्यामध्ये आता मी हळद आणि मसाला ऍड करून घेणार आहे. आणि आपलं घरचा जो मसाला जेवणात जो वापरता तो मी टाकणार आहे. आपल्याला जेवढा तिखट हवा ना तेवढा टाकायचा. पावभाजी थोडी स्पायसी चांगली लागता आणि आमका स्पायसी जेवणच आवडता. तुम्ही म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार आपण जेवढा तिखट खाता ना त्यानुसार टाकायचा. आणि
आता आपली हळदीचा डबा आपण भांड्यात लावून ठेवूया. त्यानुसार ती जे कुकर का भाजी लावला होता ना त्याचं पाणी जाण आता ह्याच्यामध्ये आपण सोडूयात. कारण का आपल्याकडे मॅशर नसल्यामुळे ना मॅश करूसाठी आपण ही भाजी मिक्सर का लावणार आहोत. त्याच्यामुळे ती जरा त्याची ग्रेव्ही बनणार. त्याला पाणी आपण गाळून घेऊया ह्याच्यामध्ये. आणि ही भाजी आपण आता मिक्सर का लावून घेऊया. दाखवते मी तुमका मिक्सर का लावून झाल्यानंतर. आपल्या प्लॅन मध्ये थोडंसं चेंजेस झालेला. मी ना ह्या चमच्याने ना त्याला थोडं स्मॅश करूचा ना प्रयत्न केलाय ना तर भाजी व्यवस्थित शिजल्यामुळे ना ती चमच्याने स्मॅश होता. तर त्यामुळे आपल्याला मिक्सर का लावची तर काही गरज नाहीच. मी आता ही व्यवस्थित मी चमच्याने स्मॅश करणार आहे आणि नंतर मग मी त्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे ती. आपली कशी फ्लावर आणि त्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे ना ती व्यवस्थित स्मॅश झाली. मटार असे अख्खे राहिले ना तरी चालतं, ते छान वाटतात भाजीमध्ये. कशी भाजी चवीत चांगली असली ना तरी ती दिसतात सुद्धा चांगली असायला हवी तर खूप मजा येतात. नाहीतर काय आपण मीठ मसाला टाकून खाला तरी पण चांगलाच लागतं, त्याच्याने तर चव येतात. ही भाजी ना चमच्याने व्यवस्थित स्मॅश करून झालेली आहे. आता मी ही भाजी ह्या ग्रेव्ही मध्ये सोडणार आहे. हे बघा आपली भाजी अजून तयार हो भरपूर टाइम आहे पण आपली अशी भाजी दिसता हा थोडीफार. आणि ही रेड दिसता म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त मसाला टाकलेला नाही आहे. बीट टाकल्यामुळे ना आपल्या भाजीक व्यवस्थित चांगलो कलर इलेलो आहे. आता तुम्ही म्हणशा की पावभाजी बनवची म्हणजे खूप खर्च येतात की त्याच्यासाठी कशी थोडी थोडी भाजी लागता ना. फ्लावर लागता, शिमला मिरची लागता, मटार लागता. तर मग तुम्ही म्हणशाल की हे आता थोडे थोडे जिन्नस आणूसाठी खूप पैसे जातात. तर आपण काय करायचं, आपला समजा शनिवारी आपण असं वार ठरवून ठेवायचं की ह्या दिवशी आपल्याला ना पावभाजी बनवायची आहे. मग आता एक दिवस फ्लावर आणली मग त्याच्यातली थोडीशी फ्लावर ठेवून द्यायची. मटार आणले तर थोडेसे मटार ठेवून द्यायचे. शिमला मिरची आणली म्हणजे आपल्या डब्यासाठी किंवा आपण घरात बनवूसाठी तर भाजी आणतच असतो ना. मग त्यातली थोडी थोडी भाजी साईडला काढून ठेवायची आणि नंतर मग पावभाजी बनवायची अशी. ही बघा आपली भाजी शिजता ना अशी शिजत असताना ना अशी चमच्याने थोडी थोडी ना अशी मॅश करत राहायची. मॅशर असतो ना तर पटापट झाली असते मॅश. पण काय आपला खाऊची इच्छा झाली तर आपण पटकन काहीतरी युक्ती करायची आणि खायचा. मॅशर आणेपर्यंत वाट बघत नाही. हे बघा माझा भाव सुद्धा मला मदत करू केला. बाबू भाजी मॅश करूसाठी मदत करता. तो खूप छान मॅश करतो भाजी मस्त असं. तो पण ना काय नाही काय असं म्हणजे त्याला भूक लागली ना तर काय नाही काय तो बनवून खात असता आणि आमका पण देता बनवू. असं कंटाळ करत नाही म्हणजे तो डिपेंड राहत नाही की तू माका करून दे, मम्मी माका करून दे तेव्हाच मी खाईन असं नसतं त्याचा. तो स्वतः बनवणार आणि खाणार. तो पण काय नाही काय पिझ्झा किंवा ब्रेडचा पिझ्झा असे काय नाही काय बनवत असता तो फास्ट फूड. आणि असा पुरुष मंडळींका पण जेवण करू येऊ घरा कसा वेळ पडली ना तर ते स्वतः करून खाऊ शकतात. आपली भाजी 80% तयार आहे. थोडं अजून थिकनेस येऊ हो घट्ट होवी ती भाजी. भाजी बनवून ना थोडं टाइम होता पण ना तुम्ही सोपी पद्धत पण वापरू शकतास. तुम्ही ही मिक्सर का लावला असतास ना
तर ती पटकन झाली असती मॅश. पण मी ती मिक्सर का नाही लावलंय, जेवढा आपण फास्ट करू जाणार ना तेवढी त्याची ना टेस्ट थोडी कमी होत जातं. आता कशी मी शिमला मिरची पण कुकर का लावून शिजवू शकलं असतंय, पण तिची जी शिजूची म्हणजे आपण ना जसं ते का टाइम देणार ना त्या भाजी शिजूसाठी किंवा ती बनवूसाठी, तशी ती ना चविष्ट होत जाणार. आता आपण मिक्सर का लावला असता ना तर त्याचं सगळं दळ असतं ना, म्हणजे भाजीचा जो वास असतो ना तो निघून गेलो असतो, मग भाजी एवढी टेस्टी लागली नसती. आता आपण स्टेप बाय स्टेप करता, म्हणजे शिमला मिरची कच्ची टाकलाव, टिका शिजूसाठी व्यवस्थित तेवढं टाइम दिलाव, त्यानंतर आपण मिक्सर का जी भाजी लावणार होता ती नाही लावलं आणि ती आता चमच्याने मॅश करता, त्यामुळे ती थोडी चांगली टेस्टी होईल भाजी. एकदम पण ती ग्रेव्ही चांगली नाही लागत, थोडी कच्ची आणि ते कणकण थोडे हवेस मटारचे आणि शिमला मिरचीचे. बघा आपली भाजी व्यवस्थित मॅश झाली आहे आणि मी लास्ट का पावभाजी मसाला टाकणार आहे. त्याच्यामध्ये ना मी वेगळा असं पाणी असं ऍड नाही केलंय, जी भाजी आपण शिजूसाठी कुकर का जी लावला होता ना त्याच पाण्यामध्ये मी शिजून घेतलंय आणि आपला भाजी कलर पण छान येला आणि पावभाजीचा मसाला टाकल्यामुळे स्मेल पण खूप मस्त येता भाजीचा. भाजी आपली तयार झाली आहे बघा. ह्याच्यात आपण काय करूया, थोडंसं बटर कापून टाकूया. गॅस बंद करूया आणि आता पावची तयारी. पावभाजी खाणार कशासोबत, पावांसोबत. हे आता कापून घेऊयात आपण. एका पावचे 2 भाग करून घेऊया. गॅस गरम चालू करूयात आणि पॅन गरम करून ठेवूयात. आणि त्याच्यामध्ये बटर लावूया. आता ना ते तुम्ही हॉटेलमध्ये खाऊ गेलास ना तर ते पाव तव्यावरती, म्हणजे भाजी तव्यावरती बनवलेली असताना, तर ते त्या तव्यावरती ती त्याची भाजीची, म्हणजे ज्या तव्यावरती भाजी बनवतात ना ती भाजी काढून घेतात आणि त्याच्यानंतर ती त्याच ह्याच्यावरती बटर टाकून ना पाव गरम करतात. पण आपल्याला हवी असली ना तर तुम्ही ह्या बटरमध्ये ती भाजी थोडीशी ऍड करू शकता, पण माका अशी गरज नाही वाटत, त्यामुळे मी पाव असेच गरम करणार आहे थोडेसे. हे आपले पाव गरम होतात तोपर्यंत आपण ना आपली पावभाजी ह्याच्यात वाढून घेऊया. तर मी आधी ह्या उतरवतोय, कारण का ना आमच्यात एक ना म्हण आहे, ती पण तुमका सांगता या व्हिडिओमध्ये. म्हण अशी नाही, आमच्यात एक पद्धत आहे, आपण शेगडीवरती किंवा चुलीवरती शिजवता ना त्याच्यामध्ये ना आपण म्हणजे त्याच्यातलं जेवण आपण ना गॅसवरतून असं उतरवायचं ना, आपल्या ताटात नाही घ्यायचं, तर भांडा ना आपण खाली घ्यायचं किचनवरती आणि त्याच्यानंतर त्यातली आपण काय पण भाजी असतात, डाळ असतात ना, तर ती वाढायची. तर मी आता ती भाजी आपल्या प्लेटमध्ये वाढते. बघा आपली पावभाजी मस्त दिसता. आणि ही भाजी ना स्पेशल, म्हणजे आपल्याकडे असला तर आपण वापरायचा, नसला तर आपण नाही वापरला तरी चालता. अशी पण भाजी चांगलीच लागता. आपले पाव गरम झाले, बंद करूयात गॅस. आणि ह्या भाजीमध्ये आपण चीज किसून टाकूयात. माझ्याकडे होता त्यामुळे मी टाकतोय, तुम्ही नाही टाकलात तरी चालेल.
हे बघा चीज पण किसून टाकलं आणि आपले पाव पण तयार. बटर सगळं पुसून घ्यायचं पावा. कोथिंबीर टाकते थोडी डिझाईन ह्या चांगला दिसण्यासाठी. ही बघा आपली पावभाजी तयार आहे. बघा आपली पावभाजीची रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही पण अशा नवनवीन रेसिपी तयार करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सबस्क्राईब केलाच नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंट करून विसरू नको. भेटूया आपण नवीन अशा एकाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. खात रवा सोईन रवा.